नमस्कार, माझे नाव श्रेया संतोष बिराजदार. मी आत्ता 10वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल, हडपसर, पुणे 28. मी आज शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीतील एक प्रसंग वाचून दाखवणार आहे. संभाजीराजांना घेऊन रामसिंग कुस्तीच्या आखाड्याजवळ आला. एका प्रशस्त गोलाकार मैदानात ताक आणि तेल घालून मळलेल्या लाल मातीचा हौदा होता. हौद्याभोवती फिरलेला भक्कम लकडकोटा होता. लकडकोट्याला लागून मांडलेल्या एका आसनावर औरंगजेब बसला होता. त्याच्या मस्तकावर अदबगिऱ्या चौऱ्या ढळत होत्या. त्याच्या पाठीमागे काही सरदार उभे होते. आग्र्याच्या तळपत्या उन्हात हौदातील लाल माती चमकत होती. ती बघताना औरंगजेबाला वाटले, खुदा ताला ने हर किस्म की मिट्टी पैदा की है, लाल, काली, सफेद, पर हरी मिट्टी कैसे पैदा नहीं की. अस्वस्थ होऊन त्याने हातातील काश्मीरी गुलाबाचा गेल नाकाला लावला आणि त्याला रामसिंग आणि संभाजीराजे दिसले. हिरव्या जांगा कसलेले पठावी, हबशी, उझबेकी, तुर्की धिप्पाड मौलं हौद्यात उतरत होती. औरंगजेबाला कुर्नीस देऊन या मौलाई अशा गर्जना करीत एका पायावर नाचून हौद्यात फेरा घेत होते. सलामीची माती आपल्या जोडीदाराच्या हाती देत दनादन शड्डू ठोकत होते. त्याच्याशी अंगझट्या देत होते. त्यांची तजेलदार अंगे घामाने निथळून निघाली होती. मुलांची भरल्या कंसासारखी दिसणारी पटबाज शरीरे निरखत संभाजीराजे रामसिंगसह लकडकोट्याजवळ थांबले होते. आता एकदम जिल्हे सुबहानी समोर कसं जावं या विचाराने रामसिंग थांबला. दोघेही हौद्यातील रोमांचक दंगल बघण्यात गढून गेले. रामसिंग बक्षी आझद खानाने त्यांच्याजवळ येत त्यांची तंद्री मोडली. क्या आहे? रामसिंगाला एवढ्या दिवसात 4च समाधानाचे कुस्ती बघण्याचे क्षण मिळाले होते. तेही निघून गेले. आला हजरत पूछते हैं कि सिवा का ये बच्चा कुस्ती खेलेगा क्या? आझद खानाने रामसिंगाच्या गळ्यावर शब्दांची तलवार सरळ आडवी धरली. संभाजीराजांचा हात पटकन हातात घेऊन रामसिंग म्हणाला, उम्र तो देखी है उनकी. बक्षी दासन खानाला कल्पना नसताना संभाजीराजे त्यांना म्हणाले, हा जरूर खेळू आम्ही हौद, पण तो या चाकरी ठेवलेल्या मुलांशी नाही. असे पैलवान आम्हाला रोज मुजरे करतात. आमच्या जोडीचा शहजादा उतरेल हौदात तर आम्ही जाम चढू. आझद खानाने संभाजीराजांची जबान औरंगजेबाच्या कानावर घातली. हे ऐकताच आसनावरूनच औरंगजेबाने संभाजीराजांना निरखले. आझद, उनको पहलवान की थंडाई देना, एवढेच औरंगजेब म्हणाला आणि आपले शेजारी कशी निपजतील या शंकेबरोबर तो आसनावरून उठला आणि नमाज पडायला आपल्या महालात निघून गेला. धन्यवाद.